अवेत पुढची एक महत्त्वाची बातमी स्वयंचलित दरवाजांची लोकल आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि या लोकलची पहिली झलक झी 24 तासवर आपण पाहतोय। भारतातील पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल मुंबईत पोहोचली आहे। ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे। या लोकलची पहिली खास झलक झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। स्वयंचलित दरवाजांची ही पहिली लोकल मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। झी 24 तासवर त्याची आपण ही दृश्य पाहतो। या लोकलची खास झलक झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। स्वयंचलित दरवाजांची ही लोकल आहे ती आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। कुर्ला कारशेडमध्ये सध्या ही लोकल दाखल झालेली आहे। भारतातली पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल सध्या मुंबईत दाखल झालेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। भारतातील पहिली स्वयंचलित दरवाजाची नॉन एसी लोकल ही आता कुर्ला कारशेडमध्ये दाखल झालेली आहे आणि मुंबईकरांच्या सेवेमध्ये ती लवकरच येईल कारण या सामान्य लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी जे दरवाजाला लटकत होते, गर्दीमुळं बाहेर पडून अनेकांचा जीव जात होता आणि त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही दरवाजा स्वयंचलित असलेली पहिली लोकल ही मुंबईत दाखल झालेली आहे। याच्या काही ट्रायल्स बाकी आहेत ज्या केल्यानंतर ही प्रवाशांच्या सेवेत येईल। ही लोकल नेमकी कशी आहे याची झलक ही झी 24 तासवर तुम्हाला आता आम्ही दाखवत आहोत। ही बाहेरून अशी लोकल दिसते। दरवाजे जे आहेत ते स्वयंचलित आहेत त्यामुळं बाहेरून हँडल असणार नाही। जेव्हा प्रवासी आतमध्ये येतील त्यानंतर आपोआप दरवाजे बंद होतील। अगदी एसी लोकलसारखीच याची रचना आहे पण ही नॉन एसी लोकल असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कुठंही तिकीट दरामध्ये फरक असणार नाही। जी सामान्य लोकलमध्ये आपण जेवढं तिकीट देतो तितकंच तिकिटाचा दर या लोकलसाठी देखील असणार आहे आणि सर्वात जास्त म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही लोकल अत्यंत महत्त्वाची आहे कारण कुठलाही प्रवासी दरवाजातून पडणार नाही यासाठीच अशा प्रकारच्या दरवाजांची निर्मिती केली जाणार आहे। पुढील जर्नलिस्ट रवी चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।